हरिओम श्रीराम अंबादने. मी संगीता विरा खर्डे, कळंबोली केंद्र. आम्ही 2001 पासून बापूंच्याकडे येतो. माझा हा अनुभव आहे, माझ्या भाच्याचा अनुभव आहे. त्याला इथं काकेच्या इकडे गाठ आली, मग ते गाठ काढली, ते गाठ काढली आणि त्याच्यानंतर चेकिंगला दिल्यानंतर त्याला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्यानंतर मग आम्ही त्याला घेऊन आलो इकडे मुंबईला, दादांच्याकडे दाखवलं. दादानं सांगितलं असं असं की त्याला 7 केमो घ्यायला सांगितल्यात कोल्हापूरच्या कॅन्सर हॉस्पिटलनं. आणि त्याचं ते गांधे ह्याच्यामधून त्याचं त्यानं फ्रीमध्ये होता. तर काय करू दादा, इकडे करू की तिकडे? तर दादा म्हटले तुमच्या तिकडे फ्रीमध्ये होता तर तुम्ही तिकडे कोल्हापूरला करून घ्या. मग तिकडे 7 केमो केले. 7 केमो केले तर कॅन्सर कमी नाही, तर कॅन्सरचं प्रमाण वाढलं. मग ते कसं वाढलं माहीत नाही, पण वाढलं. मग पुन्हा त्यांनी सांगितलं चेकिंग केल्यानंतर की पुन्हा परत केमो करायला पाहिजे आणि त्याचं ते ब्लड ट्रान्सफर करायचं म्हणून सांगितलं होतं. मग आता काय करायचं, पुन्हा ती रडायला लागली घरातली वगैरे. आणि आता असं काय करायचं, एकुलता एक मुलगा आणि मुलगा आता म्हणजे वयानं झालेला, आता काय करायचं. आणि माझे भाऊ कसे शेतकरी, परिस्थिती पण नाही की इतकं जास्त खर्च करण्याची त्यांची, आणि पाहुण्याने देऊन पण किती देऊन होत नव्हतं. मग आम्ही त्याला मुंबईला आणलं, परत टाटाला 7 केमो केलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तो क्लिअर आहे. ते त्याचे ब्लड ट्रान्सफर करणार होते, त्याचे टेस्ट करायचे होते आणि त्यासाठी 12 लाख रुपये सांगितले टाटाने. आता 12 लाख रुपये आणायचे कुठून, कारण का पाहुणे पै देऊन पण एवढे होणार नाही, कारण ते 12 लाखाची नुसतं त्यांनी सांगितलं. पुन्हा प्लस औषध गोळ्या पण असणारच. आता काय करायचं. आणि बापू कृपेने मग आम्ही दादांच्याकडे गेलो. दादांच्याकडे गेल्यावर दादांनी हिंदुजाला पाठवलं. हिंदुजाला पाठवल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरांच्याकडे दाखल तिथं गेलं. त्यांनी पण सांगितलं की ही टेस्ट, हा मुलगा तरुण आहे, पुन्हा होऊ शकेल, त्यासाठी ही तुम्हाला ही ब्लड ट्रान्सफरची ते केलंच पाहिजे. मग आता काय, त्यांनी पण तिथं 12 लाख रुपये सांगितलं. मग आता आलो मी घरी, कारण का 12 लाख रुपयाची जोडणी तर झाली पाहिजे. आणि त्यावेळेस तिथे एक आमच्या गावात अजून एक पेशंट होता, त्या मुलगी पेशंट, तिच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही आमदार फंडातून हे करू शकताय. मग आम्ही आलो. मग माझा भाचा गावी जाऊन त्या आमदारांचं लेटर घेऊन आला आणि ते तिकडे हिंदुजाला तिथं मग आम्ही ॲडमिशन घेतलं त्याला. आणि मग त्याची ती टेस्ट झाली. मग तिथनं परत त्यांनी केमो वगैरे केले. मग त्यांची उपासना वगैरे इथं चालायची, ग्रंथ वाचन वगैरे, तो पठण वगैरे करायचा. आणि त्या वर्षीचं आपलं वर्धमान व्रत पण त्यानं केलं. आणि त्याला पेशंट कोण म्हणा, बापू कृपेने त्याला पेशंट कोण म्हणा, दवाखान्यात गेले की त्याला पेशंट कोण म्हणायचीच नाहीत. कोण त्याला गेला की तिथे टाटाला जेव्हा केमो घ्यायला जायचं तेव्हा मला पेशंट कोण, मी म्हटलं की त्याला म्हणायची ID दाखव. इतकी तिची म्हणजे बापूने त्याला स्ट्रॉंग ठेवला होता. वाटतच नव्हता की तो हा पेशंट, ह्याला कॅन्सर आहे, इतकं बापूने त्याला हे केलं होतं. आणि ते जे टेस्ट केली ती टेस्ट अशी होती की ते पेशंट एका स्पेशल रूममध्ये ठेवायचे आणि त्या रूममध्ये जवळजवळ 2.5 ते पावणे 3 महिने तो पेशंट त्या रूममधनं बाहेर काढत होते. आणि माझ्या भाच्याला बापूंच्या कृपेने अवघ्या 22 दिवसात त्या रूममधनं बाहेर काढलं. हे माझा खूप अनुभव आहे मोठा. हरिओम श्रीराम अंबादने नाथ संवेद.